नमस्कार मित्रांनो. आजच्या तासाला जे आपण प्रकरण बघणार आहे त्याचं नाव आहे गॅस वेल्डिंग मधील दोष, म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला डिफेक्ट्स इन गॅस वेल्डिंग असं म्हटलं जातं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅस वेल्डिंग दोषाची व्याख्या बघूया. व्याख्या एकदम सोपी आहे. वेल्ड केलेला जोड उपयोगात आणला असता तो अयशस्वी होतो आणि वेल्ड मधील अपूर्णपणाचा हा दोष आहे. तर ज्यावेळी आपण गॅस वेल्डिंग क्रिया करतो, गॅस वेल्डिंग क्रिया केल्यानंतर ज्यावेळी वेल्डिंग केलेला जॉब जो आहे तो आपण उपयोगात आणतो, म्हणजे त्याचा काय खरोखर वापर होतो सुरू, त्यावेळी तो जो ज्या वापरासाठी तयार केला आहे त्या ठिकाणी तो अपयशी होतो किंवा तो वेल्डमध्ये अपूर्णपणा येतो. यालाच गॅस वेल्डिंग मधील दोष असं म्हटलं जातं. आता गॅस वेल्डिंग मध्ये कोणकोणत्या प्रकारचे दोष येतात हे आपण या ठिकाणी आकृती सहित बघणार आहोत. आणि त्याचबरोबर तो दोष कसा टाळायचा, याची कारणं काय दोष येण्याची आणि दोष कसा टाळायचा. जसं आपण आर्क वेल्डिंग प्रकरणामध्ये आर्क वेल्डिंग दोष हे जे प्रकरण बघितलं त्याच्यामध्ये जसे दोष येतात त्या दोषावरती आपल्याला कारणं काय ते समजली, त्याचबरोबर त्याच्यावरती काय उपाय करायचा हे सुद्धा समजलं. तसंच आज आपण गॅस वेल्डिंग मध्ये जे काही येणारे दोष आहेत ते बघणार आहोत, त्याची कारणं बघणार आहोत आणि त्याच्यावरती उपाय काय करायचा हे बघणार आहोत. सगळ्यात पहिला जो दोष आहे तो आहे अंडरकट. आता गॅस आर्क वेल्डिंग मध्ये तुम्ही अंडरकट नावाचा दोष बघितलेला आहे, तशाच पद्धतीचा दोष हा गॅस वेल्डिंग मध्ये पण येतो. याचं जर का तुम्हाला व्याख्या सांगायची झाली अंडरकट दोषची, तर वेल्ड टोच्या सोबत एका बाजूस किंवा दोन्ही बाजूस एक गाळा किंवा चॅनल तयार होतो. आता वेल्ड टो जो आहे त्याच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला, वेल्ड टोच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी खाच तयार होते किंवा गाळा तयार होतो किंवा चॅनल तयार होतो, असं या ठिकाणी या दोषाचं वर्णन आहे. आकृतीमध्ये तुम्हाला तो स्पष्टपणे दिसेल की या ठिकाणी ही आकृती आहे. या ठिकाणी टी जॉईंट, सिंगल बी जॉईंट अशा पद्धतीची आकृती दाखवल्या. तर टी जॉईंट मध्ये या ठिकाणी वेल्डिंग क्रिया केल्यानंतर या भागामध्ये खाच पडते किंवा इकडच्या भागामध्ये त्या ठिकाणी खाच पडते, किंवा सिंगल बी बट जॉईंट सारखा जॉईंट करत असताना मुळातला रूट रन जो आहे तो मारत असताना या ठिकाणी कडेला, तसंच या बाजूला कडेला किंवा सिंगल बी रन पूर्ण मारल्यानंतर जो टो आहे टोच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी खाच पडते किंवा गाळा पडतो, याला अंडरकट असं म्हटलं जातं. परीक्षेला या दोषाची आकृती, हीच आकृती परीक्षेला विचारली जाते. आपण परवा क्वेश्चन बँक जी बघितली त्याच्यामध्ये सुद्धा हीच आकृती त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि दोषाचं नाव सांगा असं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर हा जो दोष आहे तो हा दोष जो आहे तो अंडरकट नावाचा दोष आहे. आता हा दोष कशामुळे येतो याचं कारण काय, तर आपली जी ब्लोपाईपची हालचाल आहे ती योग्य पद्धतीने जर त्या ठिकाणी केली नाही, साईड टू साईड मोशन जी देतो ती जर का व्यवस्थितपणाने दिली नसेल तर या ठिकाणी हा दोष येतो. आणि हा दोष जर टाळायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपली जी ब्लोपाईपची हालचाल आहे आणि फिलर रॉड भरणे या दोन ज्या क्रिया आहेत, म्हणजे फिलर रॉडचा अँगल आणि ब्लोपाईपचा अँगल आणि ब्लोपाईपची हालचाल म्हणजेच मोशन, तर ह्या योग्य पद्धतीने केल्या तर आपल्याला अंडरकट नावाचा दोष त्या ठिकाणी टाळता येऊ शकतो. याच्यानंतर पुढचा जो दोष आहे तो आहे अधिकच रेनफोर्समेंट. तर रेनफोर्समेंट म्हणजे तुम्हाला आकृतीमध्ये स्पष्ट दिसेल, त्यालाच इंग्लिशमध्ये एक्सेस रेनफोर्समेंट असं म्हटलं जातं. बेस मेटलच्या पृष्ठभागावरती 3 मिलीमीटर पेक्षा जास्त धातू भरला जातो. म्हणजे बेस मेटलचा पृष्ठभागाच्या वरती जास्तीत जास्त 2 ते 3 mm एवढंच रेनफोर्समेंट असलं पाहिजे. 3 mm पेक्षा जास्त ज्यावेळी धातू भरला जातो त्यावेळी त्याला अधिकचं रेनफोर्समेंट किंवा एक्सेस रेनफोर्समेंट असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे बघा. साधारणतः या ठिकाणी हा जो जॉईंट आहे या जॉईंटला त्या ठिकाणी सिंगल विबर्ड जॉईंट आहे आणि त्याच्यावरती हा जो आहे भाग त्याला रेनफोर्समेंट म्हणतात. म्हणजे इथून ते इथपर्यंत अंतर जे आहे ते रेनफोर्समेंट, आणि हे जर का 3 mm पेक्षा जास्त झालं तर ते अधिकचं रेनफोर्समेंट झालं असं समजलं जातं. तसंच ज्यावेळी टी जॉईंट सारखा जॉईंट केला जातो त्यावेळी आपलं जे रेनफोर्समेंट आहे ते इथं ही जी डॉटेड लाईन आहे या डॉटेड लाईन पर्यंत आलं पाहिजे, पण आपण त्या ठिकाणी अधिकचं त्या ठिकाणी रेनफोर्समेंट देतो. साधारणतः याच्यापेक्षा जास्त 2 ते 3 mm आपण जास्त 3 mm पेक्षा जास्त वरती त्या ठिकाणी आपण रेनफोर्समेंट देतो. तर ह्याच्यामुळे सुद्धा वेल्डिंग मध्ये दोष समजला जातो. तर हे जर का कशामुळे येतं, तर आपण त्या ठिकाणी अधिक
डायमीटरचा त्या ठिकाणी फिलर रॉड जर वापरला असेल, दुसरं आपली वेल्डिंगचं स्पीड जे आहे ते कमी असेल, तर अशा पद्धतीनं अधिकचं रेन्फोर्समेंट येऊ शकतं. आता हे रेन्फोर्समेंट टाळायचं असेल, अधिकचं रेन्फोर्समेंट टाळायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागतं? तर या ठिकाणी आपल्याला जॉबच्या जाडीनुसार योग्य साईजचा फिलर रॉड निवडावा लागेल. त्याचबरोबर वेल्डिंगचं स्पीड योग्य प्रमाणात ठेवावं लागेल, तरच आपण हा अधिकचा रेन्फोर्समेंटचा दोष जो आहे तो त्या ठिकाणी टाळू शकतो. त्याच्यानंतर 3 नंबरचा जो काही दोष आहे तो आहे ओव्हरलॅप. ओव्हरलॅप म्हणजे काय, तर वेल्ड प्रोफाईलवर नको असलेलं वेल्डिंग, वेल्ड प्रोफाईल वरती नको असलेलं वेल्डिंग म्हणजे तुम्ही ज्यादा त्या समजा एखादा जॉब आहे तो 1 किंवा 2 रन मध्ये पूर्ण होतो, तुम्ही त्याला जर का 3 किंवा 4 रन वेल्डिंग करायला लागला, तर त्या ठिकाणी ते अधिकचं मटेरियल त्याच्यावरती वेल्डिंग होतं आणि त्याला ओव्हरलॅप असं म्हटलं जातं. आकृतीमध्ये तुम्हाला ते स्पष्टपणे दिसेल की या ठिकाणी हा जो भाग दाखवलेला आहे वरती तो ओव्हरलॅप आहे, किंवा या ठिकाणी टी जॉईन करत असताना हा जो साईडला जास्त रन दिसतो तो ओव्हरलॅप आहे. तर हे ओव्हरलॅप होण्याचं त्या ठिकाणी तुम्हाला आकृती दाखवलेली आहे, आणि ओव्हरलॅप जर टाळायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला योग्य फिलर रॉडचा त्या ठिकाणी निवड करावी लागेल. त्याचबरोबर तुमची जी ब्लोपाईपची हालचाल आहे ती योग्य ठेवावी लागेल आणि योग्य स्पीडनं त्या ठिकाणी तुम्हाला वेल्डिंग क्रिया करावी लागेल. अशा पद्धतीनं हा तिसरा जो दोष आहे वेल्डिंग मध्ये येणारा, गॅस वेल्डिंग मध्ये, तो आहे ओव्हरलॅप. आता याच्यानंतर चौथा जो दोष आहे तो आहे अधिकचं पेनिट्रेशन. तर अधिकचं पेनिट्रेशन म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण पहिला रूट रन मारतो वेल्डिंग जॉब करत असताना, त्यावेळी साधारणतः सिंगल व्ही किंवा बट जॉईंट, स्क्वेअर बट जॉईंट याच्यामध्ये हा दोष येतो. टी मध्ये किंवा लॅप मध्ये हा दोष जास्त प्रमाणात येत नाही. कॉर्नर मध्ये हा दोष येऊ शकतो अधिकचं पेनिट्रेशन. तर आवश्यक प्रमाणापेक्षा जास्त खोलीचं जर का वितरण केलं तर हा एक्सेस पेनिट्रेशन म्हणजेच अधिकचं पेनिट्रेशन हा दोष येऊ शकतो. या ठिकाणी आकृती दाखवल्या, या आकृतीमध्ये 3 वेल्डिंगचे रन मारलेले आहेत, पहिला, दुसरा आणि तिसरा. आता हा रूट रन मारला, रूट रन पहिल्यांदा मारल्यानंतर खालच्या बाजूला जे मटेरियल पेनिट्रेशन म्हणून वितळतं, तर ते जास्त प्रमाणात वितळलं तर त्याला अधिकचं पेनिट्रेशन किंवा एक्सेस पेनिट्रेशन असं म्हटलं जातं. तर हा दोष जर टाळायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला योग्य साईजचा नोझल निवडावा लागेल, कारण चुकीचा नोझल निवडला की त्या ठिकाणी फ्लेमचं तापमान जास्त येईल. फ्लेमचं तापमान जास्त झालं की या ठिकाणी वितळणारं मटेरियल खोलवर वितेल आणि त्या ठिकाणी वेल्डिंग अधिकचं पेनिट्रेशन निर्माण करेल. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला योग्य साईजचा नोझल निवडावा लागेल, योग्य आकाराचा फिलर रॉड निवडावा लागेल, त्याचबरोबर योग्य अँगल त्या ठिकाणी ब्लोपाईप आणि फिलर रॉडचा ठेवावा लागेल आणि योग्य स्पीडनं त्या ठिकाणी आपल्याला वेल्डिंग क्रिया पूर्ण करावी लागेल. तरच आपण या ठिकाणी एक्सेस पेनिट्रेशन जे आहे ते आपण टाळू शकतो. त्याचबरोबर रूट गॅप जो ठेवतो आपण वेल्डिंग करत असताना, टॅकिंग करत असताना, तर तो रूट गॅप सुद्धा योग्य साईजचा ठेवला पाहिजे. अधिकचा त्या ठिकाणी रूट गॅप ठेवला जास्त लांबीचा तर त्या ठिकाणी वितळलेलं मटेरियल जे आहे ते जास्त खाली प्रमाणात जाईल आणि हा एक्सेस पेनिट्रेशन नावाचा दोष येईल. तर या सगळ्या बाबींचा विचार करून आपण वेल्डिंग क्रिया केली तर हा आपण एक्सेस पेनिट्रेशन नावाचा दोष त्या ठिकाणी नक्कीच टाळू शकतो. याच्यानंतर पुढचा जो दोष आहे तो आहे अपूर्ण पेनिट्रेशन, म्हणजेच इनकम्प्लीट पेनिट्रेशन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. अपूर्ण पेनिट्रेशन म्हणजेच इनकम्प्लीट पेनिट्रेशन. आता या दोषाचं स्पष्टीकरण असं आहे की वेल्ड रूटच्या तळापर्यंत वितरण होत नाही, म्हणजेच आवश्यक प्रमाणात पेनिट्रेशन होत नाही. आता या ठिकाणी बघा सिंगल व्ही बट जॉईंट दाखवलेला आहे आणि वेल्डिंग क्रिया केल्यानंतर खाली जो काही रूट गॅप ठेवला आणि रूट फेस आहे तर तो रूट फेस वितळलाच नाहीये, म्हणजे खोलवर पेनिट्रेशन आलं नाहीये. तर हा एक प्रकारचा दोष आहे, याला आपण इनकम्प्लीट पेनिट्रेशन असं म्हणतो. तसंच टी जॉईंट सारखा जॉईंट करताना मुळात ह्या सेंटर पॉइंटला, या ठिकाणी ह्या पॉइंटला वितरण झालं पाहिजे, धातू वितळला पाहिजे, तो वितळत नाहीये. तो डायरेक्ट त्या ठिकाणी वरच्या बाजूने त्या ठिकाणी वेल्डिंग क्रिया होत असते. ज्यावेळी तुम्ही टी जॉईंट मारला फ्लॅट पोझिशन मध्ये आपण गॅस वेल्डिंगचं प्रॅक्टिकल करत असताना, तर त्या ठिकाणी साधारणतः तुम्हाला अशा प्रकारचं बऱ्याच मुलांचं त्या ठिकाणी वेल्डिंग क्रिया झालेली किंवा वेल्डिंग रन आले होते. तर हे सगळं जे आहे ते इनकम्प्लीट पेनिट्रेशन आहे. आता हे इनकम्प्लीट पेनिट्रेशन काय येतं, तर एक आपली फ्लेम चुकीची असेल, म्हणजे आपण योग्य मापाची किंवा योग्य आकाराची फ्लेम, योग्य टेम्परेचरची फ्लेम जर तयार केली नाही तर धातू वितळत नाही. आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये नुसताच फिलर रॉड वितळत राहिलो तर त्या ठिकाणी फिलर रॉड ज्या बेस मेटल आहे त्याच्या वरतीच फक्त वितळत राहतो, खालीपर्यंत त्या ठिकाणी बेस मेटल वितळत नाही. तर हा इनकम्प्लीट पेनिट्रेशन नावाचा
दोष आहे. तर हा दोष टाळायचा असेल तर आपल्याला योग्य साईजचा नोझल निवडावा लागेल, योग्य आकाराची फ्लेम तयार करावी लागेल, योग्य साईजचा फिलर रॉड निवडावा लागेल, योग्य ब्लोपाईपचा अँगल जो आहे तो आणि फिलर रॉडचा अँगल ठेवावा लागेल आणि योग्य गतीनं त्या ठिकाणी आपल्याला वेल्डिंग क्रिया करावी लागेल. अशा पद्धतीनं हे अपूर्ण पेनिट्रेशन किंवा इनकम्प्लीट पेनिट्रेशन नावाचा दोष आपण टाळू शकतो. याच्यानंतर पुढचा जो दोष आहे तो आहे लॅक ऑफ फ्युजन म्हणजेच वितळण्याचा अभाव. लॅक ऑफ फ्युजन म्हणजेच वितळण्याचा अभाव. तर या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये वितळण्याचा अभाव किंवा लॅक ऑफ फ्युजन जो आहे तो दोष तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर याचं व्याख्या म्हणलं तर योग्य प्रमाणात बेस मेटल पर्यंत किंवा बेस मेटल वितळत नाही याला लॅक ऑफ फ्युजन असं म्हटलं जातं. या ठिकाणी आकृती दाखवलेल्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लॅक ऑफ फ्युजन नावाचा दोष जो आहे तो दिसतोय की या ठिकाणी वेल्डिंग रन मारलेला आहे, स्क्वेअर बट जॉईंट आहे आणि त्या बट जॉईंटला मारल्यानंतर या ठिकाणी हा जो काळपट भाग दाखवला हा वेल्डिंग झालेला भाग आहे. आता या ठिकाणी काय झालेलं आहे तर रूटचं फ्युजन जे आहे वितळण जे आहे ते झालेलं नाही, त्याचबरोबर साईडला जे फ्युजन आहे ते सुद्धा झालेलं नाहीये. या ठिकाणी लॅक ऑफ साईड फ्युजन म्हटलेलं आहे, या ठिकाणी लॅक ऑफ रूट फ्युजन असं म्हटलेलं आहे. यानंतर इकडची जी आकृती आहे याच्यामध्ये सुद्धा बघा की हा रूट रन मारलेला आहे, याच्यानंतर याच्यावरती 2 रन मारलेले आहेत, पण या ठिकाणी लॅक ऑफ इंटरफ्युजन रन म्हणजे या ठिकाणी हा रन वितळलेला नाहीये, इथपर्यंत वितळलेला नाहीये. तशा पद्धतीने वेल्डिंग केलं तर हा लॅक ऑफ फ्युजन नावाचे दोष तयार होतो. आता हा लॅक ऑफ फ्युजन नावाचा दोष कशामुळे येतो तर साहजिकच आहे, योग्य साईजचा नोझल निवडला नाहीये, योग्य आकाराची फ्लेम तयार केली नाहीये, योग्य ब्लोपाईपचा कोन आणि फिलर रॉडचा कोन योग्य प्रमाणात ठेवलेला नाहीये, त्याचबरोबर आपण जी मोशन देतो ब्लोपाईपला ती मोशन योग्य प्रकारची नसेल आणि वेल्डिंगचं स्पीड जे आहे तर ते योग्य नसेल, तर अशा पद्धतीने लॅक ऑफ फ्युजनचा दोष येऊ शकतो. मग हा दोष टाळायचा असेल तर काय करायला पाहिजे तर योग्य इलेक्ट्रोडची निवड करायला पाहिजे, योग्य ब्लोपाईपचा नोझल निवडायला पाहिजे आपल्याला, त्यानंतर योग्य फिलर रॉड निवडावा लागेल, योग्य आकाराची फ्लेम तयार करावी लागेल, योग्य जो अँगल आहे ब्लोपाईपचा आणि फिलर रॉडचा तो ठेवावा लागेल आणि योग्य स्पीडनं त्या ठिकाणी आपल्याला वेल्डिंग क्रिया करावी लागेल. अशा पद्धतीने आपण लॅक ऑफ फ्युजन नावाचा दोष जो आहे तो आपण दूर करू शकतो. याच्यानंतर पुढचा दोष जो आहे तो आहे पोरोसिटी. पोरोसिटी म्हणजे काय तर भरलेल्या धातूच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी अनेक बारीक बारीक छिद्र निर्माण होतात किंवा तयार होतात, त्याला पोरोसिटी असं म्हटलं जातं. या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला ते पोरोसिटी दाखवलेलं आहे बघा की वेल्डिंग रन मारलेला आहे, या वेल्डिंग रनच्या वरती लहान लहान छिद्र त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, तर याला पोरोसिटी असं म्हटलं जातं. हा दोष येण्याचं कारण जर फिलर रॉड हा अस्वच्छ असेल किंवा धातूचा पृष्ठभाग जर अस्वच्छ असेल, धातूच्या पृष्ठभागावरती ऑइल, तेल, ग्रीस, गंज यासारखे जर का पदार्थ असतील आणि त्याच पदार्थांना आपण त्या ठिकाणी पृष्ठभागावरती फ्लेमच्या साहाय्याने आपण वितळून वेल्डिंग क्रिया करायला लागलो तर अशा प्रकारची पोरोसिटी किंवा फिलर रॉड जो आहे त्याच्यावरती गंज, ऑइल, तेल, ग्रीस असेल तर त्या ठिकाणी तो फिलर रॉड वितळलेल्या मटेरियलमध्ये वितळला की त्या ठिकाणी पोरोसिटी नावाचा दोष निर्माण होतो. तर हा दोष टाळायचा असेल तर आपल्याला धातूचा पृष्ठभाग स्वच्छ ठेवावा लागेल, तसंच फिलर रॉड वरती ऑइल, तेल, ग्रीस किंवा गंज यासारखे पदार्थ नाहीत याची खात्री करून तोच फिलर रॉड त्या ठिकाणी आपल्याला वेल्डिंगसाठी वापरावा लागेल. तर अशा पद्धतीने आपण पोरोसिटी नावाचा दोष जो येतो वेल्डिंग मध्ये, गॅस वेल्डिंग मध्ये तो दूर करू शकतो. त्याच्यानंतरचा दोष आहे ब्लो होल्स. आता पोरोसिटी आणि ब्लो होल्स मध्ये फरक आहे. पोरोसिटी जी आहे ती वेल्डिंग केलेल्या भागाच्या पृष्ठभागावरती येते, तर ब्लो होल्स जे आहेत ते वेल्डिंग केलेल्या रनच्या आतल्या भागामध्ये छिद्र झालेले असतात तयार, आणि ही टाचण्यामुळे जी बारीक बारीक छिद्र होतात तशा प्रकारची छिद्र पण तो मोठा व्यास असलेली छिद्र असतात आणि ही वेल्डिंग रनच्या आतमध्ये अडकलेली असतात. तर हे कसं तयार होतं तर ज्यावेळी वेल्डिंग क्रिया करत असतो ती वेल्डिंग क्रिया करत असताना त्या ठिकाणी गॅसेस निर्माण होतात आणि गॅस निर्माण झाले की ते गॅस पृष्ठभागापर्यंत न येता आतमध्येच अडकून राहतात, वेल्डिंग रनच्या आतमध्ये अडकून राहतात. तर तशा पद्धतीने अडकलेले जे काही गॅस पॉकेट्स असतात त्याला ब्लो होल्स असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी आकृतीमध्ये ब्लो होल्स दाखवले. याचं सुद्धा कारण तेच आहे की पृष्ठभागावरती त्या ठिकाणी ऑइल, तेल, ग्रीस किंवा गंज यासारखं अशुद्ध पदार्थ असतील, तर तसंच आपला जो फिलर रॉड आहे तो फिलर रॉड त्या ठिकाणी आपण गंज, ऑइल, तेल, ग्रीस किंवा पेंट
अशा पद्धतीचं फिलर रॉडवरती अशुद्ध पदार्थ असतील आणि तो जर का वेल्डिंग क्रियेमध्ये आपण वापरला तर अशा प्रकारचे दोष येऊ शकतात. तर दोष टाळायचा असेल तर फिलर रॉड चांगल्या प्रकारचा घ्यायला पाहिजे, ज्याच्यावरती ऑइल, तेल, ग्रीस, गंज असणार नाही. त्याचबरोबर धातूचा पृष्ठभाग जो आहे तो स्वच्छ करून घेतला पाहिजे. याच्यानंतर पुढचा जो दोष आहे तो आहे क्रॅक. तर कधी कधी वेल्डिंग क्रिया केल्यानंतर धातूला तडा जातो, क्रॅक जातो. साधारणतः पहिला जॉब जो तुम्ही केला गॅस वेल्डिंगच्या प्रॅक्टिकल मध्ये, तर त्याच्यामध्ये फ्युजन रन विथ फिलर रॉड आणि विदाउट फिलर रॉड. आता विदाउट फिलर रॉड ज्यावेळी केला त्यावेळी त्या जॉबवरती पंचिंग क्रिया केली आणि पंचिंग क्रिया केल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही धातू वितळवून फ्लेमच्या साह्यानं वेल्डिंग क्रिया करायला गेला, तर त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या जॉबमध्ये क्रॅक हा दोष आला होता. तर याच्यामध्ये क्रॅक जो आहे तो मूळ धातू किंवा वेल्ड धातू किंवा दोन्हीमध्ये अखंडत्व नसतं, म्हणजेच त्याला क्रॅक असं म्हटलं जातं. या ठिकाणी आकृती आहे, या आकृतीमध्ये क्रॅक दाखवलेला आहे. या ठिकाणी वरच्या आकृतीमध्ये सरफेसला आलेला क्रॅक दाखवला आहे. या अशा पद्धतीने रन मारल्यानंतर यामध्येच अखंडपणा जो आहे तो राहत नाही आणि अशा पद्धतीने क्रॅक हा दोष येतो. तसंच या ठिकाणी रूटच्या बाजूला सुद्धा क्रॅक जो आहे तो दाखवलेला आहे. तर क्रॅक नावाचा दोष जो आहे तो कशामुळे येतो, तर त्या ठिकाणी फिलर रॉडची निवड जर चुकली असेल, आपण वेगळ्याच गुणधर्माचा फिलर रॉड त्या ठिकाणी घेतला असेल, तर त्या ठिकाणी ते धातू जो आहे तो त्या वितळलेल्या धातूमध्ये मिक्स होत नाही आणि मग त्यामुळे हे अखंडत्व त्या ठिकाणी निर्माण होत नाही. तर योग्य फिलर रॉडची निवड करून आपण क्रॅक जो दोष आहे तो त्या ठिकाणी टाळू शकतो. याच्यानंतर पुढचा जो दोष आहे तो आहे क्रेटर. तर क्रेटर म्हणजे काय, तर वेल्डिंग रन मारल्यानंतर वेल्डरांच्या शेवटी जो खोलगट खड्डा तयार होतो त्याला क्रेटर असं म्हणतात. तर हा जो खोलगट खड्डा असतो हा त्या ठिकाणी आपल्याला जास्त खोलगट ठेवता कामा नये, नाहीतर त्या ठिकाणी वेल्डची मजबूती जी आहे ती राहत नाही. या ठिकाणी मी ॲरो मध्ये दाखवते तुम्हाला की हा जो आहे तो क्रेटरचा भाग आहे. आणि मग क्रेटरचा भाग भरण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात फिलर रॉड वितळवून लगेच त्या ठिकाणी ब्लोपाईप जी आहे ती वर उचलावी लागते आणि वेल्डिंग क्रिया थांबवावी लागते. तरच आपला जो क्रेटर आहे तो पूर्णरित्या भरून जातो. अशा पद्धतीने आपण क्रेटर जो आहे तो भरला गेला पाहिजे, तरच आपली जी वेल्डिंग क्रिया आहे ती कोणत्याही प्रकारचा दोष न येता पूर्ण होऊ शकते. अशा पद्धतीनं आजच्या प्रकरणामध्ये आपण गॅस वेल्डिंग मध्ये येणारे दोष, त्यांची कारणं, त्यांचे उपाय, हे प्रकरण आज आपण या ठिकाणी पाहिलं आहे. आपण सर्वांनी हे प्रकरण त्या ठिकाणी अभ्यासलं, पाहिलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.